भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल कुंडली पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की, सर्ववीर संभाजी महाराज की, सब संतन की. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमो पंत आनंत या राघवाचा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. श्रुतया देवदेवेश नारायणं जगत्पते, त्वदीय नाम ध्यानेन कथायशे शुभकथा जयांसे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. सदाशिवसमारम्भां श्रीबाहुसाहेबमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे श्रीगुरुपरम्परा. ओम नमो रसाळ माऊली, तुझी कृपेची सावली. वर्षा विगाम जवरी कीर्तन वेळी, मी तव तुझाची बाल विषयो वर्त तसे विशाल करावे मज वाचाल सेवे लागी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. पांडुरंगा करू प्रथम
प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कते काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कुमति निवार सुमति के संगी कुमति निवार सुमति के संगी घ्यावी घ्यावी माझी सेवा चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे परम मंगलमय आनंद कंद आकारण करुणावरुणालय भक्तवंशा कल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अनुकंपेनं जगत उद्धाराकरता अवतरित झालेल्या समग्र साधुसंत मायबापांच्या मार्गदर्शनाने भगवान गणरायांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये गणरायांच्या कृपाशीर्वादाने अष्टविनायक सेवा समिती गणेश मंदिर शिवनेरी नगर सेक्टर 26 वाशी या मंडळाच्या माध्यमातून या समितीच्या माध्यमातून या परिसरात वास करत असणारे सर्व वारकरी मंडळी भाविक मंडळी वैष्णव मंडळी साधक मंडळी परमार्थातील जिज्ञासू भक्त मंडळी या सर्वांच्याच सहकार्यानं या परिसरामध्ये वास करत असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्या सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या सहकार्यानं या परिसरामध्ये वास करत असणारे सर्व संस्कारी तरुण वर्ग त्या सर्व संस्कारी तरुण वर्गाच्या सहकार्यानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक गुणीजन परमार्थातील जिज्ञासू मंडळींच्या उपस्थितीमध्ये
या परिसरामध्ये वास करत असणारे सर्व रहिवासी वर्ग आपणा सर्वांच्या अमूल्य अशा उपस्थितीमध्ये आपणा सर्वांच्याच सहकार्यानं मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह भगवान गणरायांचा प्राकट्य उत्सव आणि असा हा गणरायांचा प्राकट्य उत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने या समितीच्या माध्यमातून संपन्न होत असतो आणि असा असणारा हा दैदिप्यमान अखंड हरिनाम सप्ताह आणि अशा या अखंड हरिनाम सप्ताहामधील या 22व्या वर्षातील 3ऱ्या सत्रातली कीर्तनरूपी सेवा सद्गुरु कृपेनं मला प्राप्त झाली. मी माझं परम भाग्य समजतो. या सेवेकरिता निवडलेला अभंग सुख सागर सिंधू जगद्गुरु तुकोबरायांचा असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय संतांच्या संगतीमध्ये जीवाला होणाऱ्या विशेष लाभामुळं जे मानवी जीवनाचं परिवर्तन होतं त्या परिवर्तनाचा आढावा घेतात. विठाला विठाला सालाबाद प्रमाणे मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह भगवान परमात्म्याचा प्राकट्य उत्सव. या उत्सवामध्ये 22व्या वर्षामध्ये या सप्ताहाचं पदार्पण होत आहे आणि या 22व्या वर्षामधली आजच्या या 3ऱ्या दिवसाची सेवा आहे. प्रतिवर्षीप्रमाणे या सप्ताहामध्ये आपण सामुदायिकरित्या परिसरातील सर्व भाविक मंडळी, परमार्थातील जिज्ञासू मंडळी सालाबाद प्रमाणे या 7 दिवसामध्ये या माऊलींच्या व्यासपीठाच्या संपर्कात, या अध्यात्माच्या प्रवाहाच्या संपर्कात, या अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठाच्या छायेत सामुदायिकरित्या आपण एकत्र येत असतो. हे 7 दिवस आपण या सप्ताह मंडपामध्ये माऊलींच्या छत्रछायेखाली या अध्यात्माच्या प्रवाही परंपरेच्या व्यासपीठाच्या श्रंखलेच्या सानिध्यात 7 दिवस आपण सामुदायिकरित्या एकत्र येतो. तसा जर विचार केला ना तर सामुदायिकरित्या एकत्र येण्याची बरीच ठिकाणं आहेत. सामुदायिकरित्या म्हणजे सामुदायिक म्हणजे एकत्रित सगळे मिळून. सामुदायिकरित्या एकत्र येण्याची या जगाच्या पाठीवर बरीचशी ठिकाणं आहेत जिथं सगळी मिळून एकत्र येतात. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर एखाद्याचा लग्न समारंभ असेल, विवाह सोहळा असेल तर विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सुद्धा आपण सामुदायिकरित्या एकत्र येतो. एखादा सामाजिक कार्यक्रम असला तर सामाजिक कार्यक्रमाच्या व्यासपीठामध्ये सुद्धा आपण सामुदायिकरित्या एकत्र येतो. एखाद्या गावची यात्रा असेल, एखादा उत्सव असेल तर त्या उत्सवाच्या दरम्यान, त्या यात्रेच्या दरम्यान आपण सामुदायिकरित्या एकत्र येतो. एखादा राजकीय कार्यक्रम असला तरी देखील सगळी लोक सामुदायिकरित्या एकत्र येतात. एखादा शैक्षणिक कार्यक्रम असला तरी लोक एकत्रित येतात. एखाद्याचा हल्लीच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये वावरतोय आपण, आधुनिक काळामध्ये माणसाला वर्षपूर्ती झाली की वाढदिवस साजरा करण्याची परंपरा आहे. वाढदिवस साजरा करायचा म्हटलं तरी लोक वाढदिवसाच्या उत्सवाच्या दरम्यान सामुदायिकरित्या एकत्र येतात. या जगामध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत की आपण त्या ठिकाणामध्ये सामुदायिकरित्या एकत्र येतो. मग सामाजिक व्यासपीठ असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, अन्य कोणताही उत्सव असेल, त्या त्या ठिकाणी लोक सामुदायिकरित्या एकत्र येण्याची परंपरा आहे. पण बाकीच्या इतर ठिकाणी सामुदायिकरित्या एकत्र येण्यामध्ये आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठाच्या संपर्कात सामुदायिकरित्या एकत्र येण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही म्हणाल काय फरक आहे? व्यासपीठाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवाही परंपरेच्या श्रंखलेचं जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या छायेत एकत्र येण्यात आणि इतर ठिकाणी एकत्र येण्यात खूप फरक आहे. तुम्ही म्हणाल काय फरक आहे? बाकीच्या ठिकाणी लोक एकत्र येतात, इथंही आम्ही एकत्र येतो. बाकीच्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर जसं एकमेकाशी संभाषण होतं, एकमेकांची ओळख होते, एकमेकांची ओळख वाढते. बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर हे सगळं होतं. तसं सप्ताह मंडपामध्ये आल्यानंतर एकमेकांच्या भेटीगाठी होतात, अनोळख्या व्यक्तीबरोबर ओळख होते,
इथंही लोक एकत्र बसतात, इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर तिथंही विचारांची देवाणघेवाण होते, तिथंही पोटभर जेवायला मिळतं. आणि सप्ताहामध्ये, या सप्ताहाच्या मंडपामध्ये सुद्धा एकत्र आल्यानंतर इथंही लोक एकत्र येतात, इथंही जेवायला भरपूर मिळतं. मग इतर ठिकाणी एकत्र येण्यामध्ये आणि व्यासपीठाच्या संपर्कात एकत्र येण्यात काय फरक आहे? हा कधी प्रश्न पडतो का? नाही पडतो. बरोबर आहे ना? ठीक. बाकीच्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर जसं एकमेकांशी संभाषण होतात, भेटीगाठी होतात, भोजन मिळतं, तसं सप्ताह मंडपामध्ये सामुदायिकरित्या एकत्र आल्यानंतर इथंही भेटीगाठी होतात, इथंही एकमेकांची ओळख होते, इथंही भरपूर जेवायला मिळतं. मग इतर ठिकाणी एकत्र येण्यात आणि या सप्ताहाच्या मंडपात एकत्र येण्यात फरक काय? खूप फरक आहे महाराज. थोडं बारकाई नाही का? खूप फरक आहे. बाकीच्या इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर आपले विचार शुद्ध होतील, आपली कृती पवित्र होईल, आपली भावना सात्विक होईल, सांगता येणं कठीण आहे. पण जो अध्यात्माच्या व्यासपीठाच्या संपर्कात एकत्र येतो तो 100% गॅरंटीनं सांगतो की इथं आल्यानंतर माझे विचार शुद्ध होतात, इथं आल्यानंतर माझी कृती पवित्र होते, इथं आल्यानंतर माझी भावना सात्विक होते. हे इतर ठिकाणी घडत नाही बरं का. असं झालंय, लग्नाला गेलो आणि विचार शुद्ध झाले, याचा अर्थ होत नाही असं नाही मला म्हणायचं. होत असतील एखाद्याचे, पण गॅरंटी नाही ना, शक्यता नाहीये, शाश्वती नाहीये. होतीलही पण ठामपणे नाही सांगता येत. पण जो सप्ताहाच्या व्यासपीठाच्या संपर्कात आला तो 100% गॅरंटी देतो की या प्रवाहात आलो, माझे विचार शुद्ध झाले, माझी कृती पवित्र झाली, माझी भावना सात्विक झाले. हे इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर घडतं असं नाही सांगता येत. अपवादात्मक घडत असेल, पण जो अध्यात्माच्या प्रवाही परंपरेच्या व्यासपीठाच्या संपर्कात येतो तो गॅरंटीनं सांगतो, शाश्वती देतो की इथं आल्यानंतर माझे विचार, माझी कृती आणि माझी भावना परिवर्तित होते. हे इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर जे घडत नाही ते सप्ताह मंडपामध्ये सामुदायिकरित्या एकत्र आल्यानंतर घडतं. साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व या अखंड हरिनाम सप्ताहाची प्रवाही परंपरेचा पर्वकाळ ज्याच्या जीवनामध्ये साधला, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ.
गेला अंतरीचा मळ. सप्ताहाच्या संपर्कात आल्यानंतर एखाद्यानं आपल्याला विचारलं का हो महाराज 22 वर्षाची सप्ताहाची परंपरा आहे, 22 वर्षाची सप्ताहाची परंपरा आहे, 22 वर्षाच्या सप्ताहाच्या परंपरेनं काय दिलं असं जर विचारलं आपल्याला, आपलं काय उत्तर असेल? काय उत्तर असेल? मी काय बोलतोय कळते का? जाऊ घरी. 22 वर्षाची सप्ताहाची परंपरा आहे. या परंपरेनं, या सप्ताह मंडपानं, या सप्ताहाच्या व्यासपीठानं आपल्याला काय दिलं असं जर आपल्याला विचारलं, काय मिळतं इथं आल्यानंतर? नोकरीमध्ये पगार वाढतो, व्यवसाय चांगला चालतो, प्रमोशन मिळतं, हा घरातील सुखसुविधा वाढतात, असं काय होतं का? अजिबात नाही होत. एक सांगू, या सप्ताहाच्या संपर्कात येण्याचा उद्देश एकच आहे, आपला आतला मळ जावा. मग तो विचारातला मळ असेल, तो कृतीतला मळ असेल, तो भावनेतला मळ असेल. आणि माणसाचं जीवन आहे ना, जीवन आपलं जीवन आहे ना, नवीन कपडे घातली म्हणजे नवीन नाही होत. आपलं जीवन नवीन कपडे घातले म्हणून नवीन नाही होत. नवनवीन महागड्या वस्तू परिधान केल्या म्हणजे जीवन नवीन नाही होत. महागड्या गाडीतनं फिरायला लागलो म्हणजे जीवन नवीन नाही होत. महागड्या घरात राहायला लागलो म्हणून जीवन नवीन नाही होत. महाराज, ज्या क्षणी आपले विचार, आपली कृती आणि आपली भावना परिवर्तित होते, शुद्ध होते, पवित्र होते, त्याच वेळेला माणसाचं जीवन नवीन होतं. आणि म्हणून विचारातला मळ घालवण्याचं माध्यम, कृतीतला मळ घालवण्याचं माध्यम आणि भावनेतला मळ घालवण्याचं माध्यम जगाच्या पाठीवर फक्त एकच आहे, त्यालाच अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतात. हा सप्ताहाचं व्यासपीठच आहे की जे आता पहा ना, आपण आपला विचारांचा दर्जा जर आपण पाहिला, किती विचारांचा दर्जा ढासळलाय आपला. आपण आपल्या विचारांच्याकडे बारकाईनं बघा. आपण आपला विचार जर पाहिला तर आपल्या विचारांचा दर्जा फार ढासळलाय. आपल्या कृतीचा दर्जा कधी दुसऱ्याबद्दल चांगला नसतो. आपल्या भावनेचा दर्जा बघितला तर आपल्याला फक्त आपलंच बरं व्हावं वाटतं, इतरांच्या बद्दल काय घेणं नाही देणं नाही. म्हणून विचार, कृती आणि भावना, विचार, कृती आणि भावना ज्याची परिवर्तित होते त्याचंच जीवन नवीन होतं. आणि या विचारांना, या कृतीला, या भावनेला शुद्ध करण्याचं ठिकाण जगाच्या पाठीवर फक्त एकच आहे, त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात. या सप्ताहाच्या व्यासपीठाच्या संपर्कात यावं आणि आपल्या विचारांवर कार्य करावं, आपल्या कृतीवर कार्य करावं, आपल्या भावनेवर कार्य करावं. कारण असं आहे, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सत्संगाशिवाय विवेक, सारासार विवेक बुद्धी जागृत होत नाही. म्हणून मी नित्य निरंतर सांगत असतो, जसं नवीन मोबाईल घेतल्यानंतर त्या नवीन मोबाईलला हाताळल्याबरोबर कालांतरानं तो नवीन मोबाईल सुद्धा अपडेट करावा लागतो, अन्यथा तो चालत नाही. बरोबर आहे ना? नवीन मोबाईल, आपण सगळे मोबाईल धारक आहेत, नवीन मोबाईल घेतला ना तर नवीन मोबाईल सुरुवातीला बरा चालतो, पण कालांतरानं काही दिवस गेले ना की त्याला सुद्धा अपडेट करावं लागतं, अन्यथा त्याचे पार्ट व्यवस्थित काम करत नाही. तसं आपणही जीवनामध्ये प्रवास करतोय आणि कालांतरानं हा प्रवास करत 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 वर्षातून काही दिवस आपण आपल्या स्वतःला अपडेट करण्याकरता द्यावे. आणि ते अपडेट करण्याकरता जे दिवस दिले जातात ना, त्या दिवसांचा विनियोग सप्ताहात करावा, की जो सप्ताह आपल्याला अपडेट करतो. कारण कसं आहे, मोबाईल अपडेटला आला, मी काही मोबाईलच्या कंपनीचा प्रचार करायला नाही आलेलो, पण मोबाईल अपडेटला आला ना तर मोबाईलमध्ये आपण फोटो काढायला गेलो तर तो फोटो निघत नाही, भलतीकडेच काहीतरी होतं, कारण त्याला अपडेटची गरज असते. तसं ज्या वेळेला आपली अंतःकरण वृत्ती, ज्या वेळेला आपण हताश होतो, निराश होतो, अस्वस्थ होतो, उद्विग्न होतो, असमाधानी असतो, आपल्या जीवनातला विसावा, विरंगुळा, विश्रांती हे सगळं लोप पावतं, त्यावेळेला समजायचं जीवनाला अपडेट होण्याची गरज आहे.
आणि अशा वेळेला आपल्या स्वतःला अपडेट करण्याकरता संतांच्या सन्मुख यावं. संतांच्या सन्मुख येणं म्हणजे संत विचारांच्या सन्मुख यावं. संत विचारांच्या सन्मुख येणं म्हणजे संत ग्रंथांच्या सन्मुख यावं. संत ग्रंथांच्या सन्मुख येणं म्हणजेच माऊलींच्या व्यासपीठाच्या सन्मुख यावं. जर एकदा का इथं आलो तर मग आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. पुण्य पडले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. संत चरण पावलो. महाराज आपलं भाग्य आहे हो. परिसरात सप्ताह चालू आहे. आपलं भाग्य आहे सप्ताहामध्ये येऊन आपण सम्मिलित होतोय. कोणत्या तरी जन्माचं केलेलं अगणित पुण्य असेल म्हणून आपल्याला ही सद्बुद्धी सुचली आणि या मंडपामध्ये आपण येतोय. अन्यथा या जीवनात सगळं मिळेल, आपल्याला सगळं मिळेल. मान मिळेल, पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, सन्मान मिळेल, संपत्ती मिळेल, सगळं मिळेल. चांगल्याला मिळेल यात नवल नाही. एखादा दुराचारी, वैभिचारी, भ्रष्टाचारी, पापी जरी असला तरी हे सगळं मिळतं. त्याला सगळं मिळतंय. धन मिळेल, सन्मान मिळेल, मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, पद मिळेल, सगळं मिळतं. पण एक सांगू का, भाग्य असेल तरच हरिकीर्तन आणि संत संगती भाग्याशिवाय नाही. बाकी सगळं मिळतं हो. मान अपमान धन हे तो प्रारब्ध आदीन. पण भगवत प्राप्ती करून देणारी संत संगत, संत विचारधारा मिळायला कुठल्या तरी जन्माचं अगणित पुण्य असावं लागतं. सुतदारा और लक्ष्मी पापी को भी होय. सुतदारा और लक्ष्मी पापी को भी होय. संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ होय. फार दुर्लभ आहे महाराज. बाकी सगळं मिळतं. सूत दारा लक्ष्मी सगळं मिळतं. पण संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ होय. अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. त्याशिवाय हे प्राप्त होत नाही. आणि हे प्राप्त झालं ना की मग तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम. आणि म्हणूनच तुकोबरायांनी दंडक दिला, कथा कीर्तनासी सोडू नये. कथा कीर्तनासी सोडू नये. कथा कीर्तनाची सोडू नये. कथा कीर्तनाची सोडू सोडू नये. तुकोबराय सांगतात. कारण एकच माध्यम असं आहे
की जे माध्यम आपल्या जीवनाला परिष्कृत करतं, आपल्या विचारांना शुद्ध करतं, आपल्या कृतीला पवित्र करतं, आपल्या भावनेला सात्विक करतं. आणि असं विचार, कृती आणि भावना परिष्कृत करण्याचं माध्यम 22 वर्षापासून आपल्या या परिसरामध्ये कायमस्वरूपी तेवत आहे. आणि अशा या श्रंखलेमधील हे आजची असणारी 3ऱ्या सत्रातली कीर्तनरूपी सेवा आहे. या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून तुकोबाराय या अभंगातून संत संगतीनं होणाऱ्या जीवनाचं परिवर्तन, ते परिवर्तन कशा स्वरूपाचं असतं याचा आढावा देतात. भगवान परमात्म्याच्या असीम अनुकंपेनं तुम्हा आम्हाला मानवदेह प्राप्त झाला. फार मोठी कृपा आहे भगवान परमात्म्याची. जंतुनाम नरजन्म दुर्लभ असं म्हटलं जातं. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठम प्रियदर्शनात. अत्यंत दुर्मिळ असणारा मानवदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. आता मानवदेहाला जो जो जीव आलेला आहे त्या मानवदेहधारी जीवाचं कर्तव्य आहे की आपल्याला मिळालेल्या जीवनाला स्वच्छ, सुंदर, पवित्र आणि मंगलमय ठेवावं. विठ्ठल विठ्ठल. ज्याला मानवदेह प्राप्त झालेला आहे त्या प्रत्येक जीवात्म्यानं या मानवदेहात प्राप्त झालेलं जे जीवन आहे त्या जीवनाला अपवित्रता येणार नाही, अस्वच्छता येणार नाही, अमंगलता येणार नाही, याच्यासाठी जबाबदार असावं माणसानं. आपल्याला मिळालेलं हे जीवन मौल्यवान जीवन आहे महाराज, मौल्यवान जीवन आहे. या प्राप्त झालेल्या जीवनातला एक क्षण कितीही मोल दिलं तरी, खर्च केलं तरी आपल्याला प्राप्त होत नाही. एवढं मौल्यवान जीवन आहे. मौल्यवान म्हणण्यापेक्षा अमूल्य जीवन प्राप्त झालं आपल्याला. मौल्यवान म्हटलं तर त्याला मोल देऊन विकत घेता येईल, पण कितीही मोल दिला तरी ज्याला विकत घेता येत नाही असं अमूल्य जीवन तुम्हा आम्हाला मिळालं. मग ज्या ज्या जीवात्म्याला हे अमूल्य जीवन प्राप्त झालेले आहे त्या प्रत्येक जीवात्म्यानं मिळालेल्या जीवनाला स्वच्छ ठेवावं, सुंदर ठेवावं, पवित्र ठेवावं, सुचिरभूत ठेवावं. कसं? बाह्यांगानं जीवनाला स्वच्छ ठेवण्याकरता आपण रोज प्रयत्न करतो. बाह्यांगानं जीवन स्वच्छच ठेवतो आपण, पण जितकं बाह्यांगानं जीवन स्वच्छ ठेवतोय ना त्यापेक्षा अधिक पटीनं माणसानं अंतरंगानं जीवन स्वच्छ ठेवण्याकरता कार्यरत राहावं. विठ्ठल विठ्ठल. जर या मानव देहरूपी जीवनामध्ये आपण जगत असेल तर मानव देहामध्ये जगणाऱ्या प्रत्येक जीवात्म्यावर फार मोठी जबाबदारी आहे ही. आणि ही जर जबाबदारी पाळली नाही ना आपण तर फार विचित्र आहे. मग खंतितेन करा होणे गाढव कुत्रा. या मानव देहात येऊन जर ही जबाबदारी पाळली नाही तर. आपल्या इकडं ग्रामीण भागामध्ये प्रत्येक 5 वर्षाला इलेक्शन लागतं, ज्याला ग्रामपंचायतचं इलेक्शन म्हणतात. बरोबर ना? तुम्ही सगळे गावाकडचेच आहेत ना, त्यामुळे काय हरकत नाही. गाव म्हटलं की तिथं ग्रामपंचायत आली, ग्रामपंचायत म्हटलं की इलेक्शन आलं, इलेक्शन म्हटलं की सरपंचाची निवड आली. हे तर मान्य आहे तुम्हाला. मग समजा एका गावामध्ये इलेक्शन लागलं आणि अख्ख्या गावानं मिळून एका व्यक्तीला नियुक्त केलं सरपंच पदावर. आता अख्ख्या गावानं अख्खा गाव सरपंचांच्या हवाली केला, म्हणजे ताब्यात दिला. थोडक्यात ताब्यात दिला, अख्खा गाव सरपंचाच्या ताब्यात दिला. आता सरपंचाची जबाबदारी वाढली का कमी झाली? बोलत जा. वाढली. का बरं वाढली? का जबाबदारी वाढली? सरपंचाची जबाबदारी का वाढली? कारण सगळ्या गावातल्या जनतेनं त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि अख्ख्या गावाची सूत्र ते एका व्यक्तीच्या ताब्यात दिली. त्यामुळं त्या व्यक्तीची जबाबदारी वाढली, कारण तो आता गावाचा प्रमुख आहे. तो जो निर्णय घेईल त्या पद्धतीनं गावामध्ये सगळा क्रियाकलाप चालणार. जसं अख्ख्या गावानं एका व्यक्तीची नियुक्ती केल्यानंतर जशी गावामध्ये त्या सरपंचाची जबाबदारी असते की गावामध्ये अस्वच्छता येणार नाही, अपवित्रता येणार नाही, अमंगलता येणार नाही, गावामध्ये नवनवीन योजना आणाव्या, गावाला सुजलाम सुफलाम करावं, हे जसं त्या व्यक्तीचं कर्तव्य आहे, तसं जगतपित्या भगवान परमात्म्यानं तुमच्या माझ्यासारख्या जीवात्म्याला हे 3.5 हाताचं गाव ताब्यात दिलं, ज्याला नरदेह आपण म्हणतो.
हे नरदेहरूपी गाव सगळ्यांच्या ताब्यात दिलेलं आहे भगवान परमात्म्यानं. नात्र्या गोड सांगतात, हवाली केला गाव धन्यानं, हवाली केला गाव, हवाली केला गाव धन्यानं, हवाली केला गाव, हवाली केला गाव धन्यानं, हवाली केला गाव, हवाली केला गाव धन्यानं, हवाली केला गाव. हवाली केला गाव, हवाली केला गाव, हवाली केला गाव, हवाली केला गाव धन्यानं, 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 हवाली केला गाव. भगवान परमात्म्यानं हवाली केला गाव. कुठला गाव राहतो तो नाही हा गाव, नरदेहरूपी गाव जीवात्म्याच्या ताब्यात दिलेला आहे. आणि तो ताबा सहज मिळाला नाही हो, त्याच्याकरता आपणही खूप फायली पाठवल्या, पुढं अर्ज भरले. आणि मग अर्जावर एक स्वाक्षरी भगवान परमात्म्याची झाली, त्यावेळेला हा देह मिळाला. आईच्या उदरामध्ये रडत कडत तडफडत असणारा जीवात्मा भगवान परमात्म्याच्या नावानं पत्र पाठवतो, भगवान परमात्म्याची आठवण करतो. आणि त्या भगवान परमात्म्याला आईच्या उदरातनं पहिला मेसेज जीवात्म्यानं पाठवला. हल्ली व्हॉट्सअप आहे, पण पहिला मेसेज जीवात्म्यानं भगवान परमात्म्याला पाठवला. ज्यालाच नात्रया सांगतात, पत्र धन्याला माझ पत्र धन्याला. आमचे गुरुवरी हे भारूड खूप गोड सांगतात, पत्र धन्याला. पत्र जीवात्म्यानं धन्याला पाठवलं म्हणजे भगवान परमात्म्याला पाठवलं. पत्र धन्याला वैकुंठी नांदतो त्याला. आणि मग ज्या वेळेला ते पत्र भगवान परमात्म्या जवळ पोचलं, त्यावेळेला पत्राचा मजकूर पाहिला, तडीता तडी धावून आला. तो भगवान परमात्मा धावत आला आणि या जीवात्म्याला मोकळं केलं आणि एक सुंदर गाव दिलं, ज्यालाच मानवदेह म्हणतात. आता या मानवदेहात आपण राहायला आलो, तर आपल्याला जर भगवान परमात्म्यानं हे नरदेहरूपी गाव राहायला दिला असेल, तर याच्यावर ताबा कायमच आहे असं समजू नका. क्षणभंगूर नाही भरवसा. याच्यावर आपण कायमच आपला मालकी हक्क गाजवेल. गोड गैरसमज आहे आपला महाराज, गोड गैरसमज आहे. वाटत असेल 4-5 प्रॉपर्टी खरेदी करू म्हणजे कायमच या गावात राहता येईल, नाही हो. दुनिया में बहुत कमाया, क्या हीरे क्या मोती, लेकिन क्या करू यारो कफन में जेब नहीं होती. नाही ना, तिथं कफनाला काही किस्सा असतो थोडी नाहीला. त्याच्यामुळं कायमस्वरूपी या गावावरती आपला ताबा असेल असं मुळीच नाही. काही ठराविक काळापुरतं राहायला हे ठिकाण प्राप्त झालेलं आहे. आता जर जीवात्म्याला नरदेहरूपी गाव राहायला मिळालेला असेल, तर या नरदेहात राहत असताना जे मिळालेलं जीवन आहे, त्या जीवनाला कोणत्याही कारणानं अस्वच्छता येणार नाही, अपवित्रता येणार नाही, अमंगलता येणार नाही, याच्यासाठी आपण कटिबद्ध असावं. आपलं जीवन बाह्यांगानं जसं स्वच्छ ठेवतो, त्याच पद्धतीनं अंतरंगानं स्वच्छ ठेवण्याकरता, सुचिरभूत ठेवण्याकरता, पवित्र ठेवण्याकरता रोज वेळ द्यावा. रोज जसं एखादी माता माऊली आपलं घर स्वच्छ ठेवण्याकरता रोज वेळ देते, रोज रोज वेळ देते, बरोबर आहे ना. का इकडे कोण झाडूच मारत नाही घरात. एखादी आदर्श गृहिणी, आदर्श माता माऊली, प्रमाण सगळी बरोबर आहेत, पण मुळात थोडासा वेळ होते म्हणून, बाकी काही नाही. एक आदर्श गृहिणी, आदर्श माता माऊली. आदर्श कोणाला माता माऊली म्हणा, आदर्श गृहिणी कोण हो? जिला दुसऱ्याला पोटवर खाऊ घालण्याची इच्छा असते, ती आदर्श गृहिणी. ती अन्नपूर्णाच आहे हो, जिला दुसऱ्याचं पोट भरूस वाटतं. नुसतं स्वतःच पोट भरायचं, ती कसली अन्नपूर्णा. दुसऱ्याच्या पोटाची जिला अपेक्षा आहे, पोट भरावं दुसऱ्याचं, अशी अन्नपूर्णा. एक आदर्श गृहिणी जी घरातला नीट नेटका जोपासते, जी घरात अपवित्रता येऊन देत नाही, केर कचरा येऊन देत नाही, अमंगलता येऊन देत नाही, अशी आदर्श गृहिणी. एक आदर्श माता माऊली
रोजच्या रोज ठराविक काळ ठराविक वेळ स्वतःच्या घराला स्वच्छ सुचिरभूत ठेवण्याकरता वेळ देते आणि तो वेळ देत असताना घरामध्ये जर केर कचरा आलेला असेल तर वेगवेगळ्या साधनांचा अवलंब करून त्या घरातल्या केर कचऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. तरी देखील घरात कचरा आला तर जिथून कचरा येतोय त्या त्या ठिकाणांना प्रतिबंध घालत असते. मग खिडकी असेल दरवाजे असेल त्या त्या ठिकाणांना प्रतिबंध घालते की जेणेकरून घरात कचरा येऊ नये. आणि जरी आला तरी त्याला रोज बाहेर काढण्याकरता एक माता माऊली रोज वेळ देते. तसंच नरदेहात जगत असताना जीवन जगत असताना प्रत्येक जीवात्म्यानं आपल्याही जीवनामध्ये जो कचरा भरतोय ना रोज 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 आपण जे आपल्या जीवनाला अपवित्र करून ठेवतोय त्या अपवित्रतेतून बाहेर पडण्यासाठी जीवनाला स्वच्छ करण्यासाठी रोज जसं माता माऊली वेळ देते तसं आपणही रोज निर्धारित वेळ द्यावा. रोज वेळ द्यावा आणि त्या रोज वेळ देण्याच्या प्रक्रियेलाच परमार्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. रोज आपल्या जीवनाला स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेलाच परमार्थ म्हणतात. आणि असा परमार्थ तुकोबरे सांगतात रोज करा. रोज रोज परमार्थ करा, नित्य परमार्थ करा, निरंतर परमार्थ करा, सदा परमार्थ करा. कसा? जो स्वतःच्या जीवनाला नित्य निरंतर स्वच्छ करण्याकरता कार्यरत होतो. अहर्निशी सदा परमार्थ करावा. अहर्निशी सदा परमार्थ करावा. पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गाला पाय जाता का म्हणे. रोज परमार्थ करावा. परमार्थ म्हणजे काय हो? परमार्थ 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 म्हणजे अंतर्मुख होण्याच्या प्रक्रियेलाच परमार्थ म्हणतात. विठ्ठल परमार्थ म्हणजे काय? अंतर्मुख होण्याच्या प्रक्रियेचं नाव परमार्थ आहे. परमार्थ ही प्रयोगशाळा आहे हो. तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान. परमार्थ म्हणजे अंतर्मुख होण्याची प्रक्रिया. परमार्थ ही प्रयोगशाळा आहे. थोडं समजून घ्या. परमार्थ ही प्रयोगशाळा आहे. त्या प्रयोगशाळेमध्ये जाणारा जो उपासक आहे तो त्या परमार्थाच्या कक्षेत पदार्पण करतो. याचा अर्थ प्रयोगशाळेत पदार्पण करतोय. आता परमार्थ रूपी प्रयोगशाळेत स्वतःवर प्रयोग करायचा असतो, इतरावर नाही. आपलं होतंय काय? आपण परमार्थात जातो आणि दुसऱ्यावर प्रयोग करतो. आपण आपल्यावर प्रयोग करायचा असतो. आपण आपल्यावर प्रयोग करायचा याचाच अर्थ परमार्थ आपल्याला अंतर्मुख करतो. आणि अंतर्मुखतेनं आपण बाह्य जी क्रियाकलाप चालू आहे, आपण जे बहिर्मुख आहे, आपली इंद्रिय जी बहिर्मुख आहेत ना, ही बहिर्मुख इंद्रिय बाहेरील गुणदोष पाहतात. तीच इंद्रिय ज्या वेळेला अंतर्मुख होतात त्यावेळेला आपले आतले गुणदोष आपल्याला जाणवतात. आणि आतले गुणदोष जाणवले तर त्या गुणदोषांवर प्रयोग करण्याची क्रिया जिथं केली जाते त्यालाच परमार्थ म्हणतात. दर्पणी प्रतिबिंब भासे जैशास तैसे दिसे. दर्पणी प्रतिबिंब कैसे आपणाच पासी. दर्पण आहे हो, परमार्थ आरसा आहे. परमार्थ रूपी आरशात आपण आपल्याला पाहावं. आणि परमार्थ रूपी आरसा आपल्याला कधी आपलं अस्तित्व खोटं दाखवत नाही. जैसे थे, जसं आहे तसं परमार्थ आपल्याला दाखवतो.
बाह्यांगानं आपण कितीही आडंबर करत असोल, पण तरी सुद्धा जो परमार्थाच्या आरशात आपण स्वतःला ज्या वेळेला आपण पाहतो, त्यावेळेला आपल्या स्वतःची खरी ओळख आपल्याला निश्चित होते. आणि म्हणून प्रत्येकानं जसं तुकोबऱ्या सांगतात, अहर्निशी परमार्थ करा, याचाच अर्थ नित्य निरंतर जीवनाला अपवित्रतेतून बाजूला काढण्यासाठी कार्यरत राहावं. जसं माता माऊली घर स्वच्छ करण्याकरता वेळ देते, तसं आपण आपल्या जीवनाला बाह्यांगाने आणि अंतरंगाने स्वच्छ ठेवण्याकरता वेळ द्यावा. फक्त इथं थोडासा बदल आहे. एक आदर्श गृहिणी घर स्वच्छ करते, ते सोपं आहे घर स्वच्छ करणं. घर स्वच्छ करणं एवढं अवघड नाहीये, सोपं आहे. का सोपं आहे माहितीये? कारण घरातला कचरा डोळ्यानं दिसतो. आपल्या घरात जो कचरा आहे ना, तो आपल्या डोळ्यानं दिसतो. त्यामुळं घर स्वच्छ करणं सोपं आहे. पण जीवनाला स्वच्छ करणं फार अवघड आहे. कारण घरातला कचरा डोळ्यानं दिसतो, पण जीवनातला कचरा मात्र आपल्या डोळ्यानं दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपले जीवन ज्या घटकांमुळे अपवित्र झालेलं आहे, ते घटक डोळ्यानं दिसत नाही. तो ज्या घटकांमुळे जीवन अपवित्र झालेलं आहे, अस्वच्छ झालेलं आहे, अमंगल झालेलं आहे, ते घटक डोळ्यानंच दिसत नाहीत. पण जरी डोळ्यानं दिसत नसलं तरी काळजी करायची गरज नाही. आपल्या जीवनाला अपवित्र करणारे घटक जरी डोळ्यानं दिसत नसले तरी देखील त्या अपवित्र करणाऱ्या घटकांचा प्रभाव मात्र डोळ्यानं दिसतो. प्रभाव दिसतो. आणि प्रभावावरून ओळखायचं आपलं जीवन अपवित्र आहे. उदाहरण सांगतो. आपल्या जीवनामध्ये क्रोध रूपी कचरा आहे. क्रोध 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 म्हणजे राग. राग नाही ना येत कुणाला इथं? राग येतो का नाही कुणाला इथं? कुणालाच नाही येत. अहो, राग येत नाही असा माणूस नाही. 15 मिनिटं कीर्तन उशिरा केलं तर कीर्तनकारावर राग करणारी माणसं आहेत. राग येत नाही असं थोडी आहे. सगळ्यांना क्रोध येतो. म्हणजेच क्रोध रूपी कचरा आपल्या जीवनात आहे, आणि क्रोध रूपी कचऱ्यामुळे आपलं जीवन अस्वच्छ आहे. थोडं बारकाईनं ऐका. क्रोध रूपी कचऱ्यामुळे आपलं जीवन अस्वच्छ आहे. आता हा क्रोध डोळ्यानं दिसत नाही का? दिसतो कोणाला? राग आलेला दिसतो? नाही दिसत. पण राग हा आलेला दिसत नाही, पण त्या रागाचा प्रभाव दिसतो. मग दुसरा माणूस त्याला जागा करतो, बाबा जरा राग कमी कर, क्रोध कमी कर. याचा अर्थ त्याच्या प्रभावावरून ओळखायचं असतं. आणि हा क्रोध आहे ना, क्रोध येण्याची ठिकाण आहे त्याची. राग आल्याबरोबर सगळ्यात पहिला मुक्काम क्रोधाचा इथं जे कानाच्या इथं आपलं एक त्रिकोण आहे बघा. इथं आता ना का घरी गेल्यावर बघा, इथं कानाच्या इथं असा त्रिकोण आहे आपल्या. राग आल्याबरोबर तिथं गरम होतं. इथं गरम होतं. समजायचं आपल्या जीवनामध्ये क्रोधानं प्रवेश करायला सुरुवात केली. आता इथं जर त्या क्रोधाला नियंत्रित केलं तर बरं आहे. जर तिथं नियंत्रित नाही केलं तर हा क्रोध त्याचा दुसऱ्या मुक्कामावर जातो. म्हणजेच हा क्रोध इथून उठतो आणि भुवईवर येऊन बसतो, डोळ्याच्या भुवईवर. आणि मग राग आलेल्या माणसाच्या भुवई अशा उंचावतात. तिथंही रागाला नियंत्रित केलं तर बरं आहे. भुवईवरचा राग नियंत्रित नाही झाला तर त्याचा पुढचा मुक्काम नाकाचा शेंडा. आपल्या इकडे एक म्हण आहे, याला नाकाच्या शेंड्यावर राग आहे. बरोबर ना? नाकाचा शेंडा तिसरा मुक्काम आहे. तिथं जर त्या रागाला नियंत्रित केलं तर बरं आहे, अनर्थ टळतो. पण नाकाच्या शेंड्यावरचा राग जर पुढच्या मुक्कामावर आला तर त्याचा पुढचा मुक्काम आहे दात. दातावर येतो. आणि मग राग आलेला माणूस दात असं करकर करकर दात खातो. दातावरचा राग नियंत्रित झाला तर बरं आहे, नाही तर त्याचा पुढचा मुक्काम जिभेवर येतो. जिभेवर आला तर त्याच्या मुखातनं जे बाहेर पडतं ते मी इथं उभं राहून नाही सांगू शकत. ते सगळे फार वेगळे शब्द असतात. जिभेवरचा राग नियंत्रित झाला तर बरं आहे, नाही तर त्याचा पुढचा मुक्काम तो हातावर येतो. आणि एकदा का राग हातावर आला की तो माणूस असा हात मागं सारतो आणि पुढच्यावर चाल घेतो. मग पुढच्याला मार तरी देतो, नाही तर स्वतः तरी मार खातो. हा क्रोध आहे. टप्प्याटप्प्याने जीवनात प्रवेश करतो, पण या क्रोध रूपी कचऱ्यामुळं जीवन स्वच्छ होतं. असे बरेच घटक आहेत. मग अनेक घटक घ्या, काम घ्या, क्रोध घ्या, लोभ घ्या, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, असे वेगवेगळे हे विकार आहेत.
या विकारांमुळे आपलं जीवन अस्वच्छ झालेलं आहे, अपवित्र झालेलं आहे, अमंगल झालेलं आहे. आणि हे डोळ्यानं दिसत नाहीत, हे विकार डोळ्यानं दिसत नाहीत, पण या विकारांचा प्रभाव मात्र दिसतो. आपण किती आपल्याला मोह आहे, लाखो रुपये कमवले तरी अजून मोह थांबत नाही. असं कशाला कमवून ठेवायचं एवढं काय माहिती. किती संग्रह करावा माणसानं, किती संग्रह करावा. कपड्यांचा तितकाच संग्रह, पैशाचा तितकाच संग्रह, प्रॉपर्टीचा तितकाच संग्रह. अहो किती संग्रह करताय. एवढा संग्रह करत बसलो ना तर पुढच्या पिढीमध्ये संघर्ष तयार होईल. अधिकचा संग्रह पुढच्या पिढीमध्ये संघर्ष तयार करतो. अधिक संग्रह नाही करावा. कुठल्या तरी टप्प्यावर जीवनामध्ये थांबावं माणसानं, कुठल्या तरी टप्प्यावर थांबलं पाहिजे. मर्यादित वेळ आहे, मर्यादित जीवनाचे टप्पे आहेत. जसं पहा म्हणतात पहिल्या वर्षापासून 25व्या वर्षामध्ये विद्या अर्जन करावं, अभ्यास करावा, ज्ञान संपादन करावं. 25 वर्षानंतर 50 वर्षापर्यंत भरपूर मेहनत करावी, स्वावलंबी जीवन जगावं, आत्मनिर्भर जीवन असावं. 50 वर्षानंतर 75व्या वर्षापर्यंत जे कमवलेलं आहे त्याचा आनंद घ्यावा. आणि 75 वर्षानंतर पुढचा काळ भगवत चिंतनात कसल्याही प्रकारचा मोह न ठेवता आयुष्यभर त्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याला उरले ते हरी तुम्हा समर्पण या न्यायानं राहावं. पण हल्ली 100% 100 वर्ष जगेल गॅरंटीच नाही. त्याच्यामुळं नित्य निरंतर जीवनाला जागृत ठेवलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून हे जे विकार आहेत, काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, दंभ असेल, अहंकार असेल, ईर्ष्या असेल, द्वेष असेल, हे जे सगळे घटक आहेत ना, हे विकृत घटक जीवनाला अपवित्र करून टाकतात. आणि हे घटक आपल्या डोळ्यानं दिसत नाहीत, फक्त त्यांचा प्रभाव दिसतो. आणि त्या प्रभावावरून ओळखायचं आपलं जीवन अपवित्र आहे. मग एकदा का यांचा प्रभाव ओळखला की त्या प्रभावावरून या विकारांना बाहेर काढण्यासाठी जीवानं रात्रंदिवस प्रयत्न करावा आणि जीवनाला स्वच्छ ठेवण्याकरता कार्यरत राहावं. विठ्ठल. असे काही जिज्ञासू भक्त मंडळी, असे काही भाविक मंडळी, असे काही जिज्ञासू भक्त मंडळी ज्यांनी ठरवलं आपल्या जीवनातील हे सगळे विकृत घटक बाहेर काढायचे आणि जीवनाला स्वच्छ करायचं. अंतरंगातून जीवन प्रफुल्लित करायचं असेल तर विकारांना हटवावं लागेल, बाहेर काढावं लागेल. आणि मग जीवनातील हे विकार हद्दपार करायचे असतील तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून असे काही जिज्ञासू भक्त मंडळी प्रयत्न करतात आणि एका एका विकाराला बाहेर काढण्याकरता प्रयत्न करायला लागले. खूप प्रयत्न केला, पण बऱ्याच मंडळींना त्या विकारांना बाहेर काढण्यामध्ये यश नाही मिळालं. थोड्या वेळासाठी क्रोध बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, काही काळ क्रोध बाहेर गेला, पण पुन्हा क्रोध आहे त्या जाग्यावर. अहंकार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पुन्हा काळांतरानं अहंकार आहे त्या जाग्यावर. मोहाला थोडंसं जीवनातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, काही कालांतरानं पुन्हा मोह जाग्यावर. एवढे पुरुषार्थ करून, एवढी मेहनत करून विकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी देखील आपली जागा विकार सोडत नाहीत. अशी ज्या वेळेला घटका समोर आली, अशी परिस्थिती ज्या वेळेला त्या जिज्ञासूंच्या मंडळींच्या पुढे समोर आली, त्यावेळेला ते हतबल झाले. हतबल झालेल्या मंडळींना वाटलं कुणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं लागेल. आणि म्हणून त्या काळी त्या जिज्ञासू भक्त मंडळी तुकोबरायांच्याकडे प्रस्थान केलं आणि तुकोबरायांच्या समोर उभे राहिले. आणि तुकोबरायांना ती जिज्ञासू मंडळी तुकोबरायांना पूर्ण वृत्तांत सांगतात. महाराज, एवढा प्रयत्न करतोय, आमच्या अंतरंगात असणारे विकार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय, पण एवढा प्रयत्न करून सुद्धा आमच्यातले विकार थोडा वेळासाठी जातात, पण पुन्हा आहे तिथंच. यातनं कायमची सुटका करायची असेल आणि या विकारांना बाहेर काढून जीवनाला कायम सुंदर जर करायचं असेल, सुचिरभूत करायचं असेल, पवित्र करायचं असेल तर काय करावं लागेल? असं एखादं साधन सांगता का की ज्यामुळं आमचा प्रयत्न कमी पडतोय, पण तुमच्याकडून आलेला अनुभवजन्य एखादं साधन द्या की त्या साधनाचा अवलंब केला असता आमच्यातले विकार कायमचे बाहेर निघून जातील. तुकोबराय म्हणाले, याकरता माझ्याकडे फक्त एकच साधन आहे आणि ते सोपं साधन आहे, सुलभ साधन आहे आणि चांगलं साधन आहे की जे आपल्यातले विकार कायमचे बाहेर काढतात आणि जीवनाला कायमचं सुचिरभूत करतात. मग जिज्ञासू विचारतात, कोणतं साधन आहे तुकोबराया? त्यावेळेला ते साधन अभंगाच्या प्रथम चरण, संत चरण राजा लागता
परम चरणामध्ये काही जिज्ञासू भक्त मंडळींना तुकोबऱ्या मार्गदर्शन करतात. तुकोबऱ्यांच्या पुढे आलेले जिज्ञासू भक्त हतबल झालेले आहेत. विकारांना बाहेर काढण्याकरता प्रयत्न करतात, पण ते विकार हद्दपार होत नाहीत. त्यामुळे जीवन जसंच्या तसं अपवित्र आहे. मग याच्याकरता मार्गदर्शन साधू संतांचं विचारावं या उद्देशानं तुकोबऱ्यांना प्रश्न करतात. असं एखादं साधन सांगा की ज्याद्वारे हे आतले विकार कायमचे नष्ट होतील आणि जीवन सुचिरभूत राहील. तुकोबऱ्या सांगतात ते साधन सगळ्यात सोपं आहे आणि चांगलं साधन कोणतं, तर संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जा. संतांच्या चरण कमलाची रज म्हणजे धूळ जर का सहज प्राप्त झाली तर त्या संत चरणाच्या रजाच्या प्राप्तीमुळं, सहज प्राप्तीमुळं वासना नष्ट होते. वासना म्हणजे वासनेचं बीजच नष्ट होतं. वासनेचे बीज जळोनी जाय. आता इथं एखाद्याच्या मनात शंका निर्माण होईल, आपण तर विकारांची गोष्ट करतोय, इथं तर तुकोबऱ्या सांगतात वासनेचे बीज जळोनी जाय. वासनेचा आणि विकारांचा संबंध काय? एखादा अभ्यासक असेल त्याला स्वाभाविक प्रश्न निर्माण होईल, वासनेचा विकारांचा संबंध काय? खूप मोठा संबंध आहे. हे जे विकार आहेत ना, विकार, या विकारांना वाढवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती करते वासना. वासना म्हणजे काय? इच्छा. इच्छा म्हणजे कोणती? भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या आड येणारी अभद्र इच्छा म्हणजे वासना. जी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या आड येते अशी वासना. ती वासना काय करते? विकारांना वाढवते. विकारांना वाढवण्याचं काम, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांना वाढवण्याचं काम वासना करते. आता वासनेचंच बीज नष्ट झालं तर विकारांची वाढ खुंटली जाते. म्हणजे विकारांना वाढ मिळत नाही आणि विकारांना वाढ न मिळाल्यामुळं विकार निस्तेज होतात आणि विकार निस्तेज झाले की हळूहळू विकार गळून पडतात. अगदी उदाहरण सोपं सांगतो. आपल्या घरी एखादा पाहुणा आला. आपल्या घरी पाहुणा आला. पाहुणा आल्यानंतर आपण त्याला पाणीही दिलं नाही, जेवणही दिलं नाही. समजू शकतो पाहुणा काहीतरी अडचण असेल. दुसऱ्या दिवशी समजा त्याला पाणी नाही, चहाही नाही, जेवणही नाही. दुसऱ्या दिवशीही समजू शकतो तो काहीतरी बाबा फार मोठी अडचण असू शकते. पण समजा त्या पाहुण्याला 7-8 दिवस आपण पाणीही दिलं नाही, चहा दिला नाही, जेवणही दिलं नाही, तर तो पाहुणा आपल्या घरी परत येईल का? काय होईल? तुमचं काय मत आहे? येईल का? येईल का पाहुणा परत? अहो घरचं सोडा, तो आपलं तोंड नाही बघणार परत. ज्या घरात गेल्यानंतर पाणी सुद्धा कोण विचारत नाही त्या घरात तो पाहुणा परत जाईल, तोंड सुद्धा बघणार नाही त्यांचं. तशाच पद्धतीनं अहंकाराला, क्रोधाला, कामाला, ईर्षेला, द्वेषाला, हे जे विकार आहेत यांना खाद्य पुरवठा पुरवण्याचं काम वासना करते. हे वासना वढळ काय गड्यावो, असं म्हटलेलं आहे साधू संतांनी. ही वासना काय करते? खाद्य पुरवठा पुरवते विकारांना. आता जर वासनेचं बीजच नष्ट झालं, वासनेचं बीज नष्ट झाल्यामुळे पुन्हा वासना तयार होत नाही आणि वासनेचं बीज नष्ट झाल्यामुळे वासना तयार नाहीये. आता जी वासना पुढच्या विकारांना खाद्य पुरवठा पुरवणारी होती ती वासनाच नष्ट झाल्यामुळं विकारांना खाद्य पुरवठा पुरवण्याची बाजू खुंटली गेली आणि त्यामुळे विकार निस्तेज व्हायला लागले. हळूहळू विकार निस्तेज झाले आणि मग निस्तेज झालेले विकार काही दिवस वाट बघतात काही मिळतंय का, काही दिवस वाट बघतात आणि असा एक दिवस येतो विकार ठरवतात इथनं आपल्याला काही एक मिळू शकत नाही. त्यावेळेला ते विकार त्या जागेतनं जागा रिक्त करतात, मोकळे होतात आणि मग एकदा का त्या जीवाच्या जीवनातनं विकार हद्दपार गेले की त्याचं जीवन सुचिरभूत होतं, स्वच्छ होतं.
पवित्र होतं. कारण आतमध्ये भरलेले विकृत घटक म्हणजेच विकार वासनेचं बीज नष्ट झाल्यामुळं खंडित झाले, निस्तेज झाले, त्यांची वाढ खुंटली गेली. त्यामुळं विकार हद्दपार झाले. विकार हद्दपार झाल्यामुळं विकार हळूहळू गळून पडायला लागले आणि ज्या माणसाच्या जीवनातले विकार गळून पडले त्याचं जीवन स्वच्छ झालं, त्याचं जीवन सुचिरभूत झालं. मग ज्याचं जीवन सुचिरभूत झालं त्या माणसाच्या जीवनामध्ये एक चमत्कार घडतो. तो चमत्कार म्हणजे अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ त्याला रामनामाची आवड उत्पन्न होते. रामनामाची आपसूक आवड उत्पन्न होते. याचाच अर्थ आपल्यातले विकार हळूहळू हळूहळू निस्तेज व्हायला लागले असं समजायचं. जर आपल्याला रामनामाची आपसूक आवड असेल मग रामनामे उपजे उपजे आवड उत्पन्न होते. प्रपंचाची नाही बरं का. उपजे प्रपंचाची आवड म्हणजे थोडक्यात विकार अजून आहेत. आणि उपजे रामनामाची आवड जर मग रामनामे उपजे आवडी तर समजायचं विकृत घटक हळूहळू चाललेले आहे. मग रामनामे उपजे आवडी आणि मग आवड उत्पन्न झाली तर त्याचा परिणाम सुख घडोघडी वाढू लागे. ज्याच्या जीवनामध्ये रामनामाची आवड उत्पन्न आहे त्याच्या जीवनामध्ये सुख घडोघडीनं वाढतं. आणि ज्याला संसाराची आवड उत्पन्न झालेली आहे त्याच्या जीवनातलं सुख हळूहळू हळूहळू कमी होतं. संसाराची आवड याचा पहा. संसाराची आवड असणं आणि प्रपंचाची आवड असणं आणि परमार्थाची आवड असणं याच्यामध्ये फरक असा आहे. जर का रामनामाची आवड उत्पन्न असेल तर सुरुवातीला वाटतं थोडासा त्रास, पण सुख मात्र कायमस्वरूपी वाढणारं प्राप्त होतं. आणि प्रपंचाची आवड असणाऱ्याला काय होतं, सुरुवातीला वाटतं सुख आहे पण त्याचा प्रवास सुरू राहिला तर पुढचा टप्पा असा येतो त्याला असं वाटतं फलकट तो संसार येते सार भगवंत. त्याच्या जर तुम्हाला सांगायचं झालं तर पहा, ऊसाची शेती असते. पहा ऊसाची शेती, आता इकडं मुंबई शहरामध्ये राहणारे आपण आहे, पण ऊसाच्या शेतीमध्ये दोन मित्र ऊस खाण्याकरता गेले आणि त्या ऊसाच्या शेताच्या बांधावर जाऊन बसले. दोन्ही मित्रांनी ऊसाची एक एक वाढ तोडलं, बसले बांधावर. आणि एका मित्रानं ऊस मुळाकडनं खायला सुरुवात केली आणि एका मित्रानं ऊस शेंड्याकडनं खायला सुरुवात केली. दोघंही ऊसच खात आहेत, पण एक मुळाकडनं खातोय आणि एक शेंड्याकडनं खातोय. आता जो मुळाकडनं ऊस खाणारा होता ना त्याला पहिल्यांदाच ऊस गोड लागला. तो म्हणाला काय ऊस गोड आहे हो, ऊसासारखी गोडी कशातच नाही. म्हणून तो आसूसला अजून खाण्याकरता.
थोडासा पुढं सरकत गेला, ऊस खात खात थोडा पुढं सरकत गेला, तसा ऊसाची गोडी कमी कमी व्हायला लागली. आणि ज्या वेळेला तो शेंड्याकडे ऊस खात पोचला ना, त्याला ऊसच गोड लागायचा बंद झाला, ऊस त्याला तुरट लागायला लागला. आणि तो सांगतो ऊसामध्ये काय मजा नाही. पण जो दुसरा आहे, जो शेंड्याकडनं ऊस खातोय, त्याला पहिल्यांदा ऊस पानचट लागला, तुरट लागला. त्याने ठरवलं थोडंसं पुढं जाऊन बघूया. प्रवास करत करत तो ऊस खात 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 पुढं आला. आणि ज्या वेळेला मुळाकडे पोचला त्यावेळेला त्याला ऊसामध्ये फार मोठा गोडवा मिळाला. आणि तोने स्पष्ट सांगितलं की ऊसासारखं दुसरं गोड काही नाही. हे जे ऊस खाणारे आहेत ना, जो मुळाकडनं ऊस खाणार आहे तो म्हणजे प्रापंचिक जीव. त्याला असं वाटतं, प्रपंचाला सुरुवात केल्याबरोबर असं वाटतं वा प्रपंचासारखा आनंद नाही. जसजसा पुढं सुरू होतो, जसजसा पुढं जातो, तसतसं मग त्याला जाणवू लागतं प्रपंचामध्ये आनंद नाही. पण जो मुळा शेंड्याकडनं ऊस खाणार आहे तो म्हणजे परमार्थिक. त्याला सुरुवातीला वाटतं थोडं कठीण आहे, पण जसजसा प्रवास करतो, जसजसा ऊस खायला लागतो पुढं पुढं, तसतसं त्याला गोडी वाढायला लागते. लाचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. जसजसा पुढं सरकतो मग त्याला असं वाटतं परमार्थासारखा आनंद कशातच नाही. हेच तुकोबरे सांगतात, मग राम नामे उपजे आवडी. राम नामाची आवड उत्पन्न व्हायला लागली की जीवनामध्ये सुख वाढायला लागतं. जे कधीही सुख कमी होत नाही, सुख घडोघडी वाढू लागे. मग सुख वाढणं म्हणजे काय होणं? एकदा का सुख वाढायला लागले की आपल्या जीवनातले प्रत्येक क्रियाकलाप परिवर्तित होतात, प्रत्येक क्रिया बदलते. कोणती बदलते? मग काय होतं माहितीये? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुकोबरायांनी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं त्याचं जीवन बदलत जातं. काय होतं? कंठामध्ये त्याच्या प्रेम येतं, नयनांमध्ये नीर येतो. याचा अर्थ त्याच्या कंठातनं निघणारा जो शब्द आहे तो दुसऱ्याच्या हृदयाचा घात करत नाही, दुसऱ्याच्या हृदयाला प्रेम देतो, माधुर्य देतो, सहानुभूती देतो, आदर देतो. त्याच्या मुखातनं निघणारा शब्द साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असे शब्द बाहेर पडतात. कधी? रामनामाची आवड उत्पन्न झाल्यावर. कंठी प्रेम दाटे, त्याच्या कंठात प्रेम येतं. नैनी नीर लोटे, नैनी नीर लोटे याचा अर्थ आपल्या दुःखाकडे बघून जसा तो दुःखी होतो तसाच इतरांच्या दुःखाकडे बघून सुद्धा त्याच्या हृदयामध्ये गहिवर उत्पन्न होतो. कंठामध्ये प्रेम येतं आणि नयनामध्ये नीर येतं. त्याला दुसऱ्याचं दुःख सुद्धा पाहवत नाही. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. त्याच्या हृदयामध्ये परमार्थाची सर्वोत्कृष्ट फलश्रुती हृदयी प्रगटे रामरूप. हृदयात रामरूप प्रगट होतं. जसं 22 तारखेला अयोध्येमध्ये रामरायांचं प्राकट्य झाल्याबरोबर जसं अख्ख्या देशात राममय वातावरण झालं. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, असं आनंदोत्सव तयार झाला. म्हणजे केवळ अयोध्येमध्ये भगवान परमात्म्याचं प्राकट्य मूर्ती स्थापनेच्या वेळेला जर देशात एवढं राममय वातावरण असेल, आपल्या हृदयात रामरूप प्रगट झालं तर केवढा आनंद मिळेल, केवढा आनंद असेल. त्यावेळेला जीव म्हणतो भय प्रगट कृपाला, दीनदयाला, कौसल्या हितकारी, हर्षित महातारी, मुनिजनहारी, अद्भुत रूप विचारी. आपल्या अंतकरणामध्ये परमार्थाची सर्वोत्कृष्ट अवस्था हृदयी प्रगटे रामरूप. हृदयात रामरूप प्रगट होतं. म्हणजेच नरदेहरूपी अयोध्या आहे, त्याच्यामध्ये हृदय हे मंदिर आहे आणि त्या हृदयामध्ये रामरूप प्रकट होणं ही मूर्ती स्थापना आहे. विठ्ठला विठ्ठला. जशी ही अयोध्या आहे, या अयोध्या नगरीमध्ये आपलं हृदय हे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये भगवान परमात्म्याचं प्राकट्य व्हावं, त्यावेळेला खरा उत्सव आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतो. मग हृदयी प्रगटे रामरूप, हृदयामध्ये रामरूप प्रकट व्हायचं असेल तर कंठी प्रेम येणं गरजेचं आहे, नयनी नीर येणं गरजेचं आहे. आणि कंठी प्रेम येण्याकरता, नयनी नीर येण्याकरता सुख घडोघडी वाढणं गरजेचं आहे. सुख घडोघडी वाढण्याकरता रामनामाची आवड उत्पन्न होणं गरजेचं आहे. रामनामाची आवड उत्पन्न होण्याकरता
वासनेचं बीज नष्ट होणं गरजेचं आहे आणि वासनेचं बीज नष्ट होण्याकरता संत चरण रज लागणं गरजेचं आहे. एक सूत्र आहे अभंगाचं महाराज. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. महाराज परमार्थ आपल्याला प्रेम शिकवतो, दया शिकवतो. भूत दया ठेवा मग काय येऊ नये. तुकोबऱ्या सांगतात अरे परमार्थाचं पहिलं वर्म आहे दया. भूत दया. भूत म्हणजे जीव मात्रांप्रती दया असणं आपल्या हृदयात हे परमार्थाचं पहिलं कर्तव्य आहे, पहिलं वर्म आहे, पहिली पायरी आहे ही परमार्थाची. वैमनस्य आपल्या जीवनातलं समाप्त होणं, वैरत्व संपणं हे परमार्थाचं मुख्य पाऊल आहे. निर्वैर होणे साधनाचे मूळ. निर्वैरता येणं, भेदभाव संपणं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे आपल्या जीवनातलं कायमचं नष्ट होणं आणि आपल्या जीवनामध्ये भूतान प्रति दया येणं. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. जसं भूत दया ठेवा मग काय उणे प्रथम साधन हेची असे तुकोबऱ्या सांगतात. परमार्थाचं पहिलं साधन हे आहे परस्परांवर प्रेम करावं, इतरांवर प्रेम करावं, दयाभाव ठेवावा. हा दयाभाव असणं आणि मग हे अंतकरणातील हे परिवर्तन हे रामनामाची आवड उत्पन्न झाल्यानंतर होतं. एक गोड भजन आहे, गोड भजन आहे महाराज. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. दृष्टि में तेरे दोष है दुनिया निहारती. समता का अंजन आंज लो बस हो गया भजन. आया कहाँ से और अब जाना कहाँ तुम्हें. इतना ही तुम सोच लो हो गया भजन. जे भजन आपल्या हृदयाला पवित्र करतं, जे भजन आपल्या वाणीला शुद्ध करतं, जे भजन आपल्या दृष्टीतला दोष घालवतं, जे भजन आपल्या कृतीला पवित्र करतं ते भजन आहे. आणि ते भजन प्राप्त झालं की सुख घडोघडी वाढू लागे. मग सुख वाढत जातं. त्याच्याकरता हृदयी प्रगटे रामरूप हे सगळं घडण्याकरता आपल्या जीवनाला स्वच्छ करावं लागतं. मग एकदा का जीवन स्वच्छ झालं की हे पुढचे क्रियाकलाप हळूहळू हळूहळू होत जातात. मग एकानं विचारलं तुकोबऱ्या तुम्ही सांगता संत चरण प्राप्त झाल्यानंतर वासनेचं बीज जातं. वासनेचं बीज गेल्यामुळं रामनामाची आवड उत्पन्न होते. रामनामाची आवड उत्पन्न झाल्यामुळं सुख घडोघडीनं वाढणारं प्राप्त होतं. सुख वाढणारं प्राप्त झाल्यामुळं कंठामध्ये प्रेम येतं, नयनांमध्ये नीर येतं. आणि दुसरं म्हणजे हृदयी प्रगटे रामरूप, हृदयामध्ये रामरूप प्रगट होतं. हे सगळं केवळ संत चरण रज प्राप्त झाल्यानं. तुकोबऱ्या म्हणाले हो मग हे संत चरण रज कुठं मिळेल. तुकोबऱ्या सांगतात हे संत चरण रज प्राप्त होण्याकरता भाग्य असावं लागतं. कारण हे संत चरण रज हे जे साधन आहे सगळ्यात सोपं साधन आहे, सुलभ साधन आहे, गोमट साधन आहे. तुका म्हणे साधन सुलभ. तुका म्हणे सोपं आहे, सुलभ आहे आणि गोमट आहे. सुलभ म्हणजे सोपं, गोमट म्हणजे चांगलं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. पण हे साधन प्राप्त होतं
तुकोबारांनी परी व शब्द वापरला, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. जसं एखाद्या गावामध्ये एक व्यक्ती खूप चांगला आहे, सहज माणसाने विचारलं कसा काय व्यक्ती आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, पण कधीतरी घेतो. मग ते सगळं मागच्या सांगण्याला काही किंमत नाही. तसं तुकोबारे सांगतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, संत चरण रज हे साधन सुलभ आहे, चांगलं आहे, गोमट आहे, सगळं चांगलं आहे. परी पण उपतिष्ठे पूर्व पुण्ये, ज्याच्या जीवनामध्ये पूर्व पुण्याईचा संचय असेल त्यालाच ते साधन प्राप्त होतं, आणि ज्याला ते साधन प्राप्त होतं त्याच्या जीवनातली वासना संपते आणि जीवन स्वच्छ होतं, जीवनामध्ये रामनामाची आवड उत्पन्न होते. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. असो यथामती यथावकाश. नियोजित वेळेच्या पेक्षा 5-10 मिनिटं जास्त झाली, त्याबद्दल क्षमस्व. या ठिकाणी या अभंगावरती बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघात एखादा चुकेल तर मला क्षमा करा. जे बरोबर आहे ते साधू संतांचं आहे, सद्गुरुनाथांचं आहे, त्याचं नक्की अनुकरण करावं. झालेली कीर्तनरूपी सेवा माझे समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ, माऊली महाविष्णू ज्ञानोबराय, जगद्गुरू तुकोबराय आदी करून सर्व संत महात्म्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. मात्या पित्यांच्या सेवा चरणावरती सेवा समर्पित करतो. भगवान गणरायांच्या, भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर या ठिकाणी या सेक्टर 26 भगवान गणरायांच्या पवित्र अशा या प्रांगणामध्ये दैदिप्यमान चालू असणारे अखंड हरिनाम सप्ताह हे 22वं वर्ष आहे. आणि या 22व्या वर्षामधली आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी मला ज्यांच्यामुळं प्राप्त झाली ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, परम आदरणीय आमचे माणिक अण्णा पवार, त्यांच्यामुळे ही सेवा मला प्राप्त झाली. त्याबद्दल अण्णांचं मी आभार मानतो. ते माझ्यापेक्षा माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, त्यांच्यामार्फत. आणि त्याचबरोबर माझे मित्र आणि आमचे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण, ज्यांचा आपण यूट्यूबला चालू आहे हे सगळं शूटिंग वगैरे, ते माझे मित्र हरिभक्तीपरायण मोहन महाराज जाधव. त्यांचा जो चॅनल आहे छंद भक्तीचा, त्या छंद भक्तीच्या चॅनलवरती कंटिन्यू त्यांची कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजन, सुंदर अशा प्रकारचं हे आयोजन आहे. हेतू फक्त एवढाच आहे की भगवत चिंतनाचा प्रचार प्रसार व्हावा आणि सर्वांपर्यंत ही भगवत चिंतनाची ज्ञानगंगा घराघरापर्यंत पोचावी, हा पवित्र मानस ठेवून छंद भक्तीचा हा चॅनल ते कायमस्वरूपी कार्यरत ठेवत आहेत. आणि तो चॅनल आपणही सबस्क्राईब करा, लाईक करा, त्यांच्या व्हिडिओला शेअर करा, त्यांना प्रतिसाद द्या. आणि म्हणून माझे मित्र त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्यामुळं आणि आमच्या माणिक अण्णांच्यामुळं इथं येण्याचा योगायोग प्राप्त झाला. त्याचबरोबर या ठिकाणचं वास्तव्य करत असणारे आणि प्रत्येक सांप्रदायिक जो कीर्तनकार आहेत त्या प्रत्येक कीर्तनकारावर नितांत निस्सीम आणि परिपूर्ण प्रेम करणारं आपल्या या परिसरातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण दादा महाराज पडळकर, त्यांचाही खूप जुना परिचय असल्या कारणानं इथं येण्याचा मला योग प्राप्त झाला. महाराजांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. नवी मुंबई वारकरी संप्रदायाच्या संपर्क प्रमुख पदावरती ते आहेत आणि प्रत्येक कीर्तनकाराला भरभरून प्रेम देतात. हां, म्हणजे
गावाकडनं आला आणि जायचं कुठं म्हटलं की त्यांनी दादा महाराजांच्या घरी जायचं. भरपूर अगदी आनंद उत्सवानं प्रेम करतात आणि म्हणून या अगोदरही त्यांचा परिचय होताच. अशी निस्सीम भावानं कार्यरत असणारी मंडळी, खरं तर अशा मंडळींचं हे वयानं मोठे असले तरी आमच्यासारख्यांच्या बरोबर मित्रत्वानं राहतात, मित्रत्वानं राहतात. आणि म्हणून मी तसं आक्षेप घेतात बरीच मंडळी बरं का, कविता वगैरे बोलायची नाही कीर्तनात, त्यामुळे मी जरा टाळलंय आता ते सगळं. आणि ते नियमाला धरूनही असावं माणसानं, म्हणजे तर सगळं चांगलं आहे पण आपण असं परमार्थाला जे अयोग्य आहे असं करणं चुकीचं आहे. पण तरी देखील आता राहवत नाही माणसाला. म्हणून ही जरी वयानं मोठी असली मंडळी तरी सुद्धा मित्रासारखं वागणं ठेवतात, भेदभाव ठेवत नाहीत. चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह असाच उत्तरोत्तर वाढत जावा. परिसरातील सर्व भाविकांना एक छोटंसं निवेदन आहे. महाराज, आपण परमार्थिक आहोत, आपण परमार्थ करतोय, आपल्या पुढच्या पिढीला परमार्थ मार्गावरती मार्गस्थ करूनच जा, अन्यथा या इहलोकीचा निरोप नका घेऊ. जसं आपण कमवलेली प्रॉपर्टी आपल्या पश्चात मुलाच्या नावावर होते आणि ती केल्याशिवाय आपण जात नाही. आजच सांगून ठेवतो, एवढं हे तुला घेन तेवढं तुला घे. आपण कमवलेली प्रॉपर्टी जर आपण आपल्या मुलाच्या ताब्यात देत असेल तर आपण कमवलेला परमार्थ त्या मार्गावरती सुद्धा आपल्या पाल्याला अग्रेसर करावं. आपल्या मुलांना वाचनाची सवय लागावी. आपल्या मुलांना सुद्धा सुंदर वाचनाची सवय लावा. सुंदर अशा प्रकारची संत साहित्य वाचनाची सवय लागावी. आपल्या घरामध्ये नित्य निरंतर सामुदायिक हरिपाठ व्हावा. नित्य निरंतर आपल्या कुटुंबामध्ये, महाराज कुटुंब एकरूप कधी होईल हो? ज्या घरामध्ये एकत्र भोजन चालतं, एकत्र भजन चालतं, ते कुटुंब कायम पुढंच सरकत असते. एकत्र भजन असावं घरात आणि एकत्र भोजन, एकत्र भजन, या सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबात असणं गरजेचं आहे. आपण आपल्या मुलाला आपल्या वर्तणुकीतूनच शिकवू शकतो. आणि म्हणून आपल्या मुलांवरती संस्कार द्यायचे असतील तर ते ग्रंथ संपदेचे द्यावे, भजनाचे द्यावे, कीर्तन श्रवणाचे द्यावे. याचबरोबर आपल्या कुटुंबात आपल्या मुलांना घेऊन हरिपाठ असेल, जप अनुष्ठान असेल, यावर आपल्या मुलांना घेऊन रोज बसावं. पण हल्ली आईवडिलांनाच वेळ नाही मोबाईलमधनं, तर पोरांना काय शिकवणार? आईच्या हातात एक मोबाईल आणि वडिलांच्या हातात दुसरा मोबाईल. दोघांना जर बोलायचं असेल तर ते वडील आईला मेसेज करतात, जेवूया का? मग ते म्हणतात थांबा जरा, थोडं काम आहे. असं नको व्हायला हो. हे मोबाईल यंत्र आहे, ते थोडंसं बाजूला सारून त्या एकच वाक्य सांगतो, सेवा आटपतो. मोबाईलच्या काचेवरून बोट फिरवून कोणाचीही बुद्धी विद्वान होत नाही. मोबाईलच्या काचेवर बोट फिरवून आपल्याला ज्ञान मिळणार नाही. तीच बोट ज्या वेळेला ज्ञानेश्वरीवर, गाथ्यावर, भागवतावर, दासबोधावर, संत चरित्रावर फिरतील त्यावेळेला जीवन कृतार्थ होईल. आणि म्हणून आपल्या मुलांनाही घरात निदान आहे ना 10, 15, 20 हजाराचे ग्रंथ, संत साहित्याची पुस्तकाशी भरून ठेवावी माणसाने. घरात प्रवेश केल्याबरोबर पहिल्यांदा पुस्तकच दिसली पाहिजे. आपल्या घरात प्रवेश केल्याबरोबर सगळी कपडेच दिसतात, नाही का? अहो, घरात बघितल्याबरोबर असे ग्रंथ संपदा दिसली ना, असं वाटावं निदान तासभर वाचन करावं महाराज. हो महाराज, आपल्या कपाटात बघितलं नाही, एक 5,000ची साडी खरेदी करायची असेल, 5,000चा ड्रेस खरेदी करायचा असेल तर 5 मिनिटं वेळ देत नाही आपण, लगेच खरेदी करतो. मग विचार करा, जर 5,000चा ड्रेस घ्यायला एवढा वेळ लागत नसेल, मग 10-15 हजाराची ग्रंथसंपदा, संत साहित्य, संत विचारधारेची पुस्तकं आपल्या कुटुंबात, आपल्या घरात असावी. तीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला समृद्ध करू शकतात. आणि म्हणून आपण परमार्थ करतोय, आपल्याला जसा आनंद मिळतोय तसाच आनंद आपल्या पुढच्या पिढीलाही प्राप्त व्हावा. आपण तरेल नव्हे ते नवल, पुळे उद्धरील सर्वांची तो. या न्यायानं स्वतःही परमार्थाचा आनंद उपभोगावा आणि आपल्या कुटुंबातील लहान थोरांनाही परमार्थाचा आनंद उपभोगण्यासाठी प्रेरित करावं. असं वातावरण आपल्या कुटुंबामध्ये आपण द्यावं. आणि म्हणून एकच क्षण माणसाचा विचाराचा एकच क्षण असतो. विचार करण्याला किती क्षण लागतो? एक क्षण लागतो. एक क्षणाचा विचार माणसाचं जीवन सफलही करतो आणि माणसाचं जीवन उद्ध्वस्तही करतो. म्हणून एक क्षण आपल्या जीवनामध्ये तो असा असावा जो क्षण आपल्या जीवनाला सफलतेच्या दिशेनं घेऊन जाईल.
असेच क्षण जीवनामध्ये कमवावे. आपल्या जीवनाला रसातळाला घेऊन जाणाऱ्या क्षणांपासून दूर राहावं माणसं आणि अशा प्रकारचं जीवन समृद्ध व्हावं. आणि ती समृद्ध करणारी ही संत परंपरा हे व्यासपीठ आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या व्यासपीठाची शृंखला अशीच उत्तरोत्तर वाढत राहावी. या परिसरातील सर्व भाविकांना याचा आनंद प्राप्त व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये परमार्थाचा परमानंद प्राप्त व्हावा. अशा प्रकारची भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणची संपूर्ण समिती, या समितीच्या सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष जे सगळी मंडळी आहेत या सर्वांचं दर्शन घेतो. जमलेली सर्व टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य आणि हे बाबासुद्धा चॅनलचेच कोणतरी आहेत त्यांचंही दर्शन घेतो. आणि असणारी सर्व आपण जनसमुदाय, श्रोते सज्जन मायबाप, आपणा सर्वांचंही दर्शन घेतो आणि याच ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय.